थेट वांद्र्यामध्ये जाऊयात। SRA कडून अनधिकृत बांधकाम पाडलं जाणार आहे आणि त्याकरता आता JCB देखील इथे पोहोचलेले आहे। ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। भारतनगर इथं JCB आणले गेलेले आहेत। अनधिकृत बांधकाम SRA कडून पाडलं जाणार आहे। या विरोधात स्थानिकांनी काही वेळापासून आंदोलन केलेलं होतं। या पाडकामाला विरोध केलेला होता। हातामध्ये जे काही आदेश आहेत कोर्टाचे ते घेऊन हे सगळे रहिवासी इथे पोहोचलेले होते। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देतात। वेदांत, रहिवाशांच्या कडव्या विरोधानंतर सुद्धा पाडकाम केलं जातंय, JCB पोहोचलेत, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? प्रज्ञा, आपण या दृश्यांमध्ये बघतो JCB आलेले आहेत आणि जी सुरुवातीची दुकानं आहेत ती पाडण्याचं काम आता या JCB द्वारे केलं जाणार आहे। मोठ्या संख्येनं गर्दी इथे नागरिकांची आहे। त्याशिवाय मोठा पोलीस फौजफाटा सुद्धा इथे तैनात करण्यात आलेला आहे। अधिकाऱ्यांनी समजून सांगितलेलं आहे की हे पाडकाम करावं लागणार आहे। साधारणपणे आपण अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। त्यांचं असं म्हणणं आहे की 178 घरांना नोटीस आम्ही पाठवल्या होत्या, मात्र आता इथे आपण बघतोय प्रत्येकाच्या हातात एक ऑर्डर आहे। पाडकामाला सुरुवात केली त्यांनी। ॲक्च्युली जे लोक आहे जे स्वतःने जात आहे ना ते लोक आहे। हे लोक आमचा आता डेमोलिशनचा स्टे आलेला आहे। हे आता पाडकाम कुठलं केलं जातं? काय बोलले? हे आता जे डिमॉलिशन केलं जाते ते कुठलं केलं जातं? हे तेच लाईनीचं आहे, पण ते जे स्वतःने गेले ना हे लोक आहे। स्वतः निघून जाणार आहेत, पाडकाम केलं जाणार। ते त्यामुळे जसं आपण बघतोय काही दुकानं आहेत ज्यांनी डिमॉलिशनसाठी परवानगी दिलेली आहे किंवा ज्यांचा कुठलाही विरोध नाही आहे, त्या ठिकाणची ही घरं असतील किंवा दुकानं असतील ते पाडायला सुरुवात केलेली आहे। सिमेंटचे पोते जिथे आधी होते ते बाजूला करून आता हे JCBद्वारे पाडकाम केलं जाणार आहे। मात्र ज्यांची घरं यामध्ये आहेत, ज्यांचा विरोध आहे, त्यांनी असं सांगितलं की कोर्टाकडनं स्टे मिळालेला आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं पाडकाम इथे करू नका। त्या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली आहे। त्यावेळी म्हणजे ज्यांनी विरोध केला आहे जेव्हा हे JCB त्या ठिकाणी जाईल तेव्हा नेमकी काय परिस्थिती होते किंवा काय निर्णय घेतला जातो हे अद्याप अधिकारी सांगत नाही। मात्र पाडकामाला या भारतनगरमध्ये सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रज्ञा, वेदांत, वरुण सरदेसाई जे इथले स्थानिक आमदार आहेत ते इथे येणार आहेत का? तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहेत का? जी आपण माहिती घेतली एक साधारणपणे 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणचे स्थानिक आमदार वरुण सरदेसाई येतील। त्यांनी काल SRA अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि जसं या सगळ्या स्थानिकांचं म्हणणं आहे तेच म्हणणं त्यांनी अधिकाऱ्यांकडे मांडलेलं आहे। मात्र असं असताना सुद्धा नोटीस अधिकाऱ्यांकडनं पाठवण्यात आलेल्या आहेत। आपण बघतोय इथे मोठा पोलीस फौजफाटा आहे। शांततेचं आवाहन केलं जातं आहे, जिथे विरोध केला जातो त्यांना शांत केलं जातं आणि ज्यांनी स्वतःहून डिमॉलिशनसाठी कुठलाही विरोध केला नाही त्यांचं पाडकाम आधी इथे करताना आपल्याला पाहायला मिळतं। वेदांत, हा सगळा वाद नेमका काय आहे? म्हणजे SRAनं अचानक इथं कारवाई करण्यामागचं कारण काय? कारण का स्थानिकांचा असा दावा आहे की आम्ही गेले 40 वर्ष इथे राहतोय, मग अचानक ही कारवाई का केली जाते? खरं जी माहिती आपण यामध्ये घेतली, हे सगळे माडाचे टेनंट आहेत आणि मागील 50 वर्षापेक्षा अधिक काळापासून इथे राहतात। मात्र SRAने इथे एक प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे आणि या प्रोजेक्ट दरम्यान ही सगळी घरं साधारणपणे 178 ही घरं आहेत, ती 178 घरं येतात आणि त्यामुळेच डिमॉलिशनच्या नोटीस या सगळ्या घरांना पाठवण्यात आल्या होत्या। मात्र असं असताना सुद्धा स्थानिकांचं असं म्हणणं आहे आम्ही SRAचे नाहीत तर माडाचे टेनंट आहोत, त्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई तुम्ही करू शकत नाहीत। मागील अनेक वर्ष आम्ही इथे राहतो आणि त्यामुळे या ठिकाणचे जे SRAचा प्रोजेक्ट आहे त्याला या स्थानिकांनी विरोध केलेला आहे आणि त्यामुळेच मोठी गर्दी झालेली आहे। शिवाय त्यांनी ही केस जी आहे ती कोर्टात आहे, कोर्टात प्रलंबित आहे आणि कोर्टाचं स्टे ऑर्डर सुद्धा आता या सगळ्या स्थानिकांकडनं दाखवलं जातं आहे। अधिकाऱ्यांना त्यांच्याकडनं समजून सांगितलं जातं आहे, मात्र अधिकारी कुठल्याही प्रकारे मानायला तयार नाही आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे हा प्रोजेक्टसाठी ही नोटीस पाठवण्यात आली होती आणि इथे हे पाडकाम करावं लागणार आहे आणि त्यामुळे जे 178 घरातील इथले नागरिक आहेत त्यांनी लवकरात लवकर त्याशिवाय पोलिसांकडनं देण्यात येतात। आपण पुढे जाऊया जिथे खऱ्या अर्थानं विरोध होतोय, तिथे घोषणाबाजी सुद्धा केली जाते आणि अधिकाऱ्यांकडनं मला सांगा, काही ठिकाणी विरोध आहे, काही ठिकाणी विरोध नाहीये। कोऑपरेटर्स आहेत त्यांनाच घरं मिळणार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की इथेच घरं मिळाली पाहिजेत, मागेच मिळणार आहे। थोडा विरोध काय त्यांचा? आता ते त्यांना विचारा किती घरं आहेत अशी? किती? 178 घरं।
पण ही JCB फिरवली जाणार, इथे पाडकाम केलं. त्यांचं म्हणणं आहे की स्थगिती दिली आहे कोर्टाने. नाही, असं काही स्टेची ऑर्डर नाही आहे. लिगल डिपार्टमेंटला पण चेक केलेलं आहे आमच्या वरिष्ठांनी. त्यामुळे अधिकाऱ्यांचं म्हणणं आपण ऐकून घेतलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारे सरदेसाई इथे आलेले आहेत आणि वरुण सरदेसाई या ठिकाणच्या स्थानिकांना सांगतायत की कुठलंही घर हे तोडलं जाणार नाहीये. आंदोलन करणार म्हणजे करणार. तुम्ही पाहू शकता लोकांचं किती प्रतिसाद. पाडकामाला सुरुवात केली. मी जाऊन उभा राहतो, बघूया कसं. बरोबर आहे वेदांत, आपण पाहतोय की काही ठिकाणी विरोध केला जात नाही तर काही ठिकाणी मात्र कडाडून विरोध आहे आणि अशा संमिश्र वातावरणामध्ये ही पाडकामाची कारवाई सध्या सुरू करण्यात आली आहे. अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.